तर नमस्कार मित्रो, आज आहे आमच्या इकडे ग्रंथाची समाप्ती आहे म्हणून मी घातली हे पांढरीवाली साडी घालून मस्त आपल्याला विहारात जायचं आहे, वंदना घ्यायची आहे, कार्यक्रम चांगला करायचा आहे. तर येणार होते भंतेजी वगैरे. मी अशी झाली रेडी, व्हाईट साडी घातली आणि मस्त प्रकारे अशी रेडी झाली. तर चला मग निघले आता मी बाहेर जात होते. हे माझं हॉल आणि पोर्च आणि रस्ता. डायरेक्टली मी रस्त्यावर जाते. आमचं विहार, बौद्ध विहार इथं जवळच आहे. तर चालले मग नव्या. अशा प्रकारे एकदम मस्त सजावट केली होती, रांगोळी काढली होती. पण हे लेकरं काहीच चांगलं जाग्यावर राहू देत नाही. तर यांनी अशी मोडमाड केली रांगोळी. तर इथून भिक्षू गेले, तर हे भंतीजी केलेले आहेत, त्यांचं स्वागत केलं. हे बघा, एवढी छान रांगोळी होती नाही सकाळी. पण मी आता थोडं लेट मोबाईल आणला, त्याच्यामुळे अशा प्रकारे लेकरांनी मोडली आहे. आणि अशा प्रकारे फुलं वगैरे टाकून भिक्षूचं स्वागत केलं गेलं. सगळ्या बाया विहारामध्ये जमलेल्या होत्या आणि आमच्या ग्रंथाच्या समाप्तीचा कार्यक्रम चालू होता. सर्व बाया मस्त अशा पांढऱ्या साड्या घातल्या बायांनी. आणि हे बघा, इथं मस्त रांगोळी काढली मोराची. एवढी छान रांगोळी मस्त. या ताईने काढली नव्हती, ती दुसऱ्यांनीच काढली होती. तर तिच्या मजा घेणं चालू होत्या. तर म्हणजे थोडं भिक्षू गेले होते ना जेवण करायला, जेवण करायला गेले होते. तर त्याच्यामुळं हे आपलं रांगोळी ते टाईम थोडासा आहे स्पेंड असा, म्हणजे आम्ही चालू होतं आमचं हे करणं. थोडा ब्रेक होता आम्हाला, तर ब्रेकमध्ये हे मी काढलं सगळं शूटिंग. अशा प्रकारे मस्त रांगोळी काढली व बायांनी मस्त पांढरे साड्या घातल्या. अशा प्रकारे मस्त उपासिका सगळ्या जमल्या. हे बघा, मस्त अशा प्रकारे छानशी सजावट केली होती. आणि हे बघा किती छान, हे मोराची डिझाईन मला खूपच जास्त आवडली होती, लय मस्त होती. आणि त्याला चालू होतं त्यांचं की बरोबर नीट दिसावं म्हणून ते करू राहील त्या अशा, म्हणजे त्याला डेकोरेशन काहीतरी. लेकरांनी असं मोडलं ना, ते छोटे लेकरं खूपच काही पण करत राहतात. तर ते त्यांना ना असं मोडून टाकले होते. तर ही ताई व्यवस्थित करत होती. तिला सगळेजण अशी मजा घेत होते. आणि नंतर हे बघा किती छान मस्त असते डॉट आणि ती रांगोळी किती छान दिसते. आणि नंतर चालू होतं आमचं. अशा प्रकारे आमचा ग्रंथ समाप्त झाला. बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ हा ग्रंथ चालू होता. आणि नंतर तो समाप्त झाला आज. आणि त्याच्यासाठी हा कार्यक्रम जमलेला आहे. सगळ्यांसाठी जेवण वगैरे मस्त बनवून हा कार्यक्रम पार पाडत असतात. आणि भिक्षूंचं हे असतं, भिक्षूंचं प्रवचन असतं आज. हे बघा, अशा प्रकारे मस्त मूर्त्या लावल्या होत्या, सजावट केली होती. मस्त वाटत होतं. सगळ्याच जणी मस्त येतात, ग्रंथ ऐकतात, मस्त बसतात. आणि तथागताचा मेन धम्म म्हणजे एक खूप छान असा धम्म आहे. तथागताच्या धम्मामध्ये कोणी उच्च नीच आणि असं असमानता अशी अजिबात भावना नाही आहे. प्रेमाने सर्वांशी करुणेने मैत्रिणीने वागणे हेच तथागताच्या धम्मामध्ये सांगितले आहे. पण अजिबात भेदभाव नाही आहे, काहीच नाही आहे. सगळ्यांना समतेत घ्यायचं. कोणताही असो, कोणत्याही कास्टचा असो, तो व्यक्ती चांगला राहायला पाहिजे. अशा प्रकारे मैत्री भावनेने राहायला पाहिजे, असे त्या धम्मामध्ये असते. तसेच मग मी काही फोटोज काढले आणि तिथं आपल्या काही मैत्रिणी जमल्या, त्याचे बी फोटो काढले. सगळ्यांचे फोटो घेतले अशा प्रकारे. आणि छान असा दिवस जात होता. अशा प्रकारे मस्त आम्ही फोटो वगैरे काढले.
सो बाय आणि सबस्क्राईब करा प्लीज.